बरोबर ईदच्या दिवशी कराडमध्ये बंड्याबाईला आपण शिरकुर्मा दिला बरं का भावांनो. काय विषय नाही, पण जरा लेट झाला. पण किती वाजले काय वाजले जर बघायचं असेल तर पूर्ण ब्लॉग बघायला लागतोय. तर आपली गाडी भरून आपण डायरेक्ट आलेलो सकाळी पहाटे 4 वाजता घरातून निघल्यामुळं डायरेक्ट अनसकुराच्या घाटात आलो. आता अनसकुराचा घाट सगळा मोकळाच होता. बरं घरापासून येस्तवर इथवर सगळा रोड मोकळाच असतो बरं का. पहाटे कोणच नसते, पूर्णपणे मोकळा होता. डायरेक्ट घाटात जरा सीन मस्तपैकी झालेलं. चला म्हटलं आपला जरा गाडीचा एक व्हिडिओ उचलायला लागतोय, म्हणून म्हटलं एक व्हिडिओ काढून घ्यावा. बघा तुम्हाला आवडतोय का? मला तर एक नंबर वाटतोय. जरा कमेंट करून सांगा कसं दिसतंय जरा सीन. मग तिथून कुठं न थांबता डायरेक्ट चौकी पास करून आलो आपल्या पाचलमध्ये आलो. म्हटलं आता चहा पिऊया आणि डायरेक्ट परच्या दारात जाऊन गाडी खाली करावं, म्हणून म्हटलं चहा पाणी केला आणि डायरेक्ट पुढे हायवेला आलो. हायवेला आल्यानंतर आपल्याला येऊ सांगलीचा जोडीदार घाट पडला. कपाळच भरतो भाऊ. आणि कोकणात आलेला मालवणला आपल्या अगोदर गाडी खाली करून चाललेला, लवकरच गाडी खाली करून तो रोडला आलेला. त्याच्यामुळे व्हिडिओ घ्यायला लागतंय. म्हटलं काय विषय नाही, मग काय भावाला घेतला व्हिडिओ. आणि त्याच्या पुढे आपल्याला थोडंसं 4-5 किलोमीटर जाऊन गाडी खाली करायची होती. गाडी खाली करून आपण डायरेक्ट आलो कराडमध्ये. आता कराडमध्ये का आलो भावांनो, कारण की आपल्याला करायची होती सर्व्हिसिंग, ऑइल बदली, हे सगळं आपल्याला करायचं होतं काम महिंद्रा शोरूमला. म्हणून आपण लवकरच आलेलो, कारण की अपॉइंटमेंट पण घेतलेली. आणि महिंद्रा कंपनीचा जरा नियमच आहे की अपॉइंटमेंट असल्याशिवाय घेत नाहीत गाड्या. काय विषय नाही, मग काय गाडीचं काम करून घेतलं आणि लास्टला त्यांनी गाडी धुवून देतात. मग गाडी बिडी घेतली धुवून. कशी दिसते जरा कॉमेंट करून सांगा. गाडी त्यांच्याकडनं धुवून घेतल्यात, काय विषय नाही. मग गाडी बिडी घेतली धुवून. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ईदच होती आणि आपल्याला काही गाडी भरून आता कुठं जायचं नव्हतं. आणि ईदच्या दिवशी बरोबर आपल्याला बंड्याभाई आलेला कराडमध्ये. बंड्याभाई म्हणलेला रात्री मला 12-1 वाजल कराडमध्ये यायला. काय विषय नाही, म्हटलं भावा तू रात्री किती वाजता पण ये, पण यायच्या आधी जरा एक फोन कर 10-15 मिनिट आधी, तुझ्यासाठी गरम गरम शिरकुर्मा घेऊन येतो ईदचा. काय विषय नाही. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला जरा कॉमेंट करून सांगा आणि जाताना जरा फॉलो पण करा. धन्यवाद भावांनो.